वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 4 Thermodynamics Part 4. Next point is heat engines. Observe this video. In case heat energy is converted into mechanical work done, this is known as heat engine. There are parts of heat engine. First one is this is non-conducting insulating stand. This is hot reservoir. Temperature is very high of this hot reservoir and it provides heat energy. This is cold reservoir. This is at low temperature and this absorbs heat energy. Function of this cold reservoir is to absorb the heat energy. This is cylinder. And inside the cylinder this is working substance, for example gas, vapor. And this one is insulating wall, means heat is insulated, heat cannot flow from this system to surrounding or surrounding system. This is base. Heat engines are devices that transfers heat partly into work or mechanical energy. हीट इंजिन म्हणजे जे हे डिव्हाइस असे डिव्हाइस की ज्याच्यामध्ये आपण हीट एनर्जी जी आपण त्याला प्रोव्हाइड करतो त्यातली त्या हीटचा थोडा पार्ट हे मेकॅनिकल वर्क मध्ये किंवा मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्शन करतात, त्याला आपण हीट इंजिन असे म्हणतो. हीट इंजिन्स वर्क बाय युजिंग सायक्लिक प्रोसेस अँड इन्व्हॉल्व थर्मोडायनामिक्स चेंजेस. सायक्लिक प्रोसेस म्हणजे ही रिपिटेटिव्ह मोशन असते, रिपिटेटिव्ह प्रोसेस असते आणि यामध्ये थर्मोडायनामिक चेंजेस होत असतात. Automobile engines are familiar examples of heat engines. ऑटोमोबाईल चे सर्व इंजिन जे टू व्हीलर असू दे, फोर व्हीलर, हे जे ऑटोमोबाईल चे जे इंजिन्स आहेत हे इंजिन्स म्हणजेच काय हीट इंजिन चे एक्झाम्पल्स आहेत. A heat engine receives heat from a source called reservoir and converts some of it into work. हे हीट इंजिन असतं, हे सोर्स म्हणजे ज्याच्याबद्दल आपण हीट एनर्जी ऑब्टेन करतो, तिथून हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतं, शोषून घेतं आणि त्यातली थोडी हीट एनर्जी वर्क डन मध्ये convert करतं heat engine. All the heat absorbed is not converted into work by a heat engine. Some heat is lost in the form of exhaust. तर जी संपूर्ण हीट एनर्जी जी ऍब्सॉर्ब करून घेतली असते ती संपूर्ण हीट एनर्जी मेकॅनिकल वर्क डन मध्ये कन्वर्ट होत नाही, थोडी एनर्जी लॉस्ट होते, एक्झॉस्ट होते ह्या हीट इंजिन मध्ये. A typical heat engine has the following elements. जे heat engine असतं त्याला खालील पार्ट असतात. First one is a working substance. It is the working substance that absorbs heat and does work. Working substance जो असतो हा heat absorb करून घेतो आणि वर्क डन करतो, हा फर्स्ट पार्ट आहे. Hot and cold reservoir. The hot reservoir is the source of heat at a high temperature TH. It is also called source. A cold reservoir absorbs large amount of heat from the working substance at constant low temperature TC. It is also called sink. त्याच्यामध्ये हॉट रिझर्वायर आहे, त्याला सोर्स असे म्हणतात. तो TH इतक्या टेम्परेचरला असतो. THH मीन्स हाय टेम्परेचर. त्यानंतर कोल्ड रिझर्वायर जे कोल्ड रिझर्वायर ह्यालाच आपण सिंक म्हणतो. ते TC या टेम्परेचरला असतात, कोल्ड टेम्परेचर. डायग्राम मध्ये दाखवलेले जे हे हीट जिथं दिसते ते हॉट रिझर्वायर आहे. आईसचे पीस दिसतात, बर्फाचे तुकडे, ते कोल्ड रिझर्वायर आहे. अँड वर्किंग सबस्टन्स जे आहे हा गॅस सिलेंडर आहे, ह्या सिलेंडर मध्ये जे भरलेला गॅस आहे हा गॅस म्हणजेच वर्किंग सबस्टन्स आहे, डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. सिलेंडर विथ फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन. हा जे सिलेंडर दाखवलेला आहे ब्ल्यू कलर तो त्याचा मासलेस आणखी फ्रिक्शनलेस पिस्टन आहे त्याच्यामध्ये सिलेंडर मध्ये. दीज आर द पार्ट्स ऑफ दिस हीट इंजिन एलिमेंट्स. Then heat engine are of two basic types: external combustion engine and internal combustion engine. हीट इंजिन मध्ये दोन प्रकार असतात. एक्सटर्नल कंबशन म्हणजे हे जे इंधन आहे हे दहन जे आहे, कंबशन म्हणजे दहन, तर ह्याचं बाहेर दहन केलं जातं कंबशन, आणि इंटरनल म्हणजे आतमध्ये दहन केलं जातं. असे दोन प्रकारचे इंजिन असतात, एक्सटर्नली कंबशन आणि इंटरनली कंबशन.
हीट इंजिन वर्किंग स्टेप्स. आता ह्या हीट इंजिनचं वर्किंग जे होतं ह्याचे काही स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप्स आहे द वर्किंग सबस्टन्स ऍब्सॉर्ब्स हीट फ्रॉम अ हॉट रिझर्वायर ऍट हाय टेम्परेचर. म्हणजे वर्किंग सबस्टन्स जे आहे म्हणजे गॅस हा हॉट रिझर्वायर जे आहे हॉट रिझर्वायर कडून टेम्परेचर ऍब्सॉर्ब करून घेतो. पार्ट ऑफ द हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द वर्किंग सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू वर्क. आता जे वर्किंग सबस्टन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल गॅस यानं जे सोर्स कडून जे हीट ऍब्सॉर्ब करून घेतलेले आहे या हीट पैकी थोडीशी हीट सम अमाउंट ऑफ हीट एनर्जी कन्वर्टेड इनटू वर्क डन. म्हणजे ह्यातली थोडी हीट एनर्जी कार्यामध्ये रूपांतर होते, वर्क डन होतं, मेकॅनिकल एनर्जी मध्ये रूपांतर होतं. द रिमेनिंग हीट इज ट्रान्सफर्ड टू कोल्ड रिझर्वायर ऍट लोअर टेम्परेचर. म्हणजे जी काही हीट त्याला मिळालेली आहे त्या मिळालेल्या हीट पैकी थोडी हीट त्याचं वर्क डन करण्यासाठी वापरली गेली. तर राहिलेली हीट जी आहे राहिलेली ही सिंकला ट्रान्सफर केली जाते, ट्रान्सफर होते सिंकला कोल्ड रिझर्वायरला. हे याचं स्टेप्स आहेत वर्किंगच्या हीट इंजिनच्या. आता आपण ह्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे याचं वर्किंग जे आहे वर्किंग कसं होतं आपण पाहून त्याच्यावरून आपण त्याची इफिशियन्सी काढायची आहे. त्यामध्ये हे रेड दाखवलेले हॉट रिझर्वायर आहे. ह्या हॉट रिझर्वायर मधून हा वर्किंग सबस्टन्स जे आहे म्हणजे गॅस हीट ऍब्सॉर्ब करून घेतो. ती ऍब्सॉर्ब केलेली हीट समजा इनपुट हीट जे आहे QH म्हणले आपण तिथं QH लिहिलेलं आहे. आणि हे जे राऊंड दाखवलेलं आहे गोल दाखवलेलं इंजिन आहे तर हे इंजिन हीट ऍब्सॉर्ब करतं आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्यातलं वर्क डन करतं. वर्क डन केल्यानंतर हे बाजूला दाखवलेलं वर्क W आणि वर्क डन करायला जी वापरलेली हीट एनर्जी आहे ती सोडून राहिलेली हीट एनर्जी काय होते इकडे कोल्ड रिझर्वायरला सिंकला जाते. त्याला आपण QC म्हणलं. हीट सप्लाइड टू कोल्ड रिझर्वायर QC. हीट ऍब्सॉर्ब फ्रॉम हॉट रिझर्वायर इज QH अँड वर्क डन हीट दिस W इज इक्वल टू किती ऍब्सॉर्ब झाली QH इतकी प्लस QC ही ट्रान्सफर झाली. टोटल वर्क डन हे QH plus QC, that is QC is minus because this is rejected, hence QH minus QC, this is W, is the work done required. Let QH be the heat absorbed by the working substance at source and QC be the heat rejected it at sink. जर QH ही एवढी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली आहे त्यानंतर QC जे एवढी हीट एनर्जी कोल्ड रिझर्वायरला रिजेक्ट केलेली आहे, सप्लाय केलेली आहे. लेट W बी द वर्क डन बाय द वर्किंग सबस्टन्स. म्हणजे घेतलेल्या हीट पैकी थोडी एनर्जी वर्क डन करून राहिलेली एनर्जी कोल्ड रिझर्वायरला रिजेक्ट केलेलं आहे. त्यामुळे वर्क डन जे आहे हे वर्क डन द नेट हीट Q ऍब्सॉर्ब्ड पर ऑपरेटिंग सायकल. म्हणजे प्रत्येक ऑपरेटिंग सायकल मध्ये किती हीट इथं ऍब्सॉर्ब झालेलं आहे, किती हीटचं वर्क डन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, दॅट हीट इज QH plus QC, but QC is minus, hence QH minus QC. The net work done in one operating cycle using the first law of thermodynamics, this is W equal to Q equal to amount of heat energy is converted into work done equal to QH minus QC, heat energy absorbed from reservoir, hot reservoir, and heat rejected to cold reservoir. The subtraction is the net heat converted into work done W. The thermal efficiency eta of the heat engine is defined as eta equal to work done divided by QH, that is heat absorbed from hot reservoir and heat converted into work done. Heat converted into work done divided by heat absorbed by this hot reservoir. This ratio is known as efficiency, thermal efficiency. Thus the thermal efficiency is the ratio of the work done by the working substance and the amount of heat absorbed by it. त्यामुळे थर्मल इफिशियन्सी जे हा रेशो आहे वर्क डन झालेलं जे वर्किंग सबस्टन्स डिवाइडेड बाय अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब. त्यानं किती हीट ऍब्सॉर्ब केली त्यापैकी किती वर्क डन केले आहे ह्याचं जे इफिशियन्सी आहे हे इटा म्हणायचा. युजिंग इक्वेशन वी कॅन राईट द इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन ॲज इटा इक्वल टू W by QH, then putting value of QH and rearranging terms 1 plus QC by QH, that is 1 minus QC by QH. This is the efficiency of this heat engine. The thermal efficiency has no unit. ह्या थर्मल इफिशियन्सीला युनिट नसतं आणि ही त्या इंजिन जे आहे ह्या इंजिनची झालेली इफिशियन्सी म्हणजे दिलेल्या हीट पैकी किती हीट तो वर्किंग सबस्टन्स जे आहे हा वर्क डन मध्ये कन्वर्ट करतो. हा रेशो जे आहे हा रेशो म्हणजेच इफिशियन्सी आहे, कार्यक्षमता. नेक्स्ट वन इज द हीट इंजिन सायकल अँड द PV डायग्राम. आता आपण हीट इंजिन जे वर्किंग होतं त्याचं PV डायग्राम मध्ये प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम मध्ये त्याचा आपण स्टडी करायचा आहे. लेट अस सी दिस PV डायग्राम, दॅट इज प्रेशर अलॉंग y-axis, volume along x-axis, and this is graph is plotted, pressure against volume. The opening cycle begins
ॲट द पॉइंट ए इन द सायकल, ज्यावेळी हे हीट इंजिन स्टार्ट होतं ते आपण ए पासून स्टार्ट करणार आहे. ए पॉइंट ह्या ग्राफमधून ए पॉइंट आहे. द वर्किंग सबस्टन्स गॅस ॲब्सॉर्ब्स हीट ॲट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड नो वर्क इज डन. आता वर्किंग सबस्टन्स जे हा गॅस तो हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली आहे, त्यामुळं इथं व्हॉल्यूम बदलत नाही, फक्त प्रेशर वाढत जातं. त्यामुळं हा पॉइंट जे आहे, द प्रेशर इज इन्क्रीज्ड टिल द पॉइंट बी इज रिच्ड. म्हणजे ए पासून बी पर्यंत हे जे आपण ग्राफमध्ये दाखवलं आहे त्यामध्ये प्रेशर वाढलेलं आहे, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट आहे. इथं हीट ॲब्सॉर्ब झालेलं आहे. द टेम्परेचर ऑफ द गॅस ऑल्सो इन्क्रीजेस अँड इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. आता यामध्ये हीट ॲब्सॉर्ब करून घेतल्यामुळे टेम्परेचर पण ऑटोमॅटिकली वाढतं आणि गॅसची इंटरनल एनर्जी पण वाढते ए टू बी ह्या स्टेटमध्ये. द गॅस स्टार्ट्स एक्सपांडिंग बाय पुशिंग द पिस्टन अवे अँड इट्स व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम द पॉइंट बी टू द पॉइंट सी. ते पहिली सायकल झालेली आहे, फर्स्ट स्टेप झालेली आहे. फर्स्ट स्टेप ए टू बी, त्यामध्ये गॅस हीट ॲब्सॉर्ब करतो आणि प्रेशर कॉन्स्टंट असतं, प्रेशर वाढतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. त्याच्यानंतर गॅस एक्सपांड होतो. गॅस एक्सपांडिंग बाय पुशिंग द पिस्टन आउटसाइड, म्हणजे पिस्टन आउटसाइडला पुश करून गॅस एक्सपांड होतो आणि गॅस एक्सपांड झाल्यामुळे व्हॉल्यूम चेंज होतो, प्रेशर पण चेंज होतं आणि सायकल जी आहे ही सायकल बी टू सी इथं पण येते. तर याच्यामध्ये वर्क डन बाय द गॅस म्हणल्यावर इथं बी टू सी पर्यंत आलेला आहे पॉइंट. नेक्स्ट, द एक्सेस हीट इन डुईंग वर्क बाय द गॅस इज रिजेक्टेड. आता जे वर्क डन करून राहिलेली हीट जे आहे, राहिलेली हीट ही सिंकला रिजेक्ट केली जाते. The gas cools down and its internal energy decreases. The gas cool down होतो आणि internal energy कमी होते, decrease होते. This process is again at constant volume. ही पण प्रोसेस ही constant volume साठी होत असते. त्याच्यानंतर the pressure of the gas is reduced and point D on the PV diagram is reached. आता यामध्ये काय होतं, पॉइंट डी पण आलेला आहे सी टू डी. इथं प्रेशर हे चेंज झालेलं आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि आपण सी टू डी या प्रोसेसमध्ये आलेलो आहे आपण स्टेपमध्ये. नेक्स्ट, the gas is now compressed, the volume decreases and its pressure increases. The change continues till the point A is reached. आता परत गॅस काय करतो, कॉम्प्रेस होतो, व्हॉल्यूम डिक्रीज होतो, प्रेशर वाढतं आणि परत आपण जर ह्याचा ग्राफ रिप्रेझेंट केला तर डी पासून ए पण येतो. म्हणजे आपण इनिशियली ए पासून स्टार्ट केलेला आहे, परत सेम पोझिशनला आपण आलेलो आहे. वर्क एक कंप्लीट सायकल झालेलं आहे. The cycle is complete and the system is ready for the next cycle. Its PV diagram is close up. आता इथं वन सायकल कंप्लीट झालेलं आहे, पण जिथून स्टार्ट केलं तर ए पॉइंट पासून परत सेम पोझिशन आलेलं आहे. तर नेक्स्ट सायकलला आता हे रेडी आहे, म्हणजे परत सेम पाथवरून आपण ही सायकल रिपीट होत असते. द एरिया ऑफ द लूप रिप्रेझेंट्स द वर्क डन ड्युरिंग द कंप्लीट सायकल. आता ए बी सी डी ए हा जे क्लोज लूप आहे, ह्या क्लोज लूपचा आपण जर एरिया कॅल्क्युलेट केला तर हा एरिया म्हणजेच काय असतं, ह्या कंप्लीट वन सायकलचं वर्क डन असतं. आता हा जे आपण पीव्ही डायग्राम बघितला ह्या हीट इंजिनची, तिथं आपण आता ॲनिमेशन सहाय्यानं अभ्यास करायचा आहे. आता आपण जे पाहिलं होतं हे आयडियल होतं, थोडंसं प्रॅक्टिकल मध्ये फरक असतो. आता हा सिलेंडर आहे, हा सिलेंडर आपण जर इनिशियली हॉट रिझर्वायर ठेवला, ज्यामधून हीट मिळते त्याला आणि ही हीट ॲब्सॉर्ब करून हा गॅस काय करतो, एक्सपान्शन होतं आणि हा गॅस एक्सपांड होईल यामध्ये. आणि आपण इथं जे बघणार आहे आपण हे बी पासून सुरुवात केलेलं आहे पॉइंटला. त्यामुळे इथं ह्या ॲनिमेशनच्या ग्राफमध्ये बघा इथून सुरुवात होते. आपण जे ऑलरेडी स्टडी केले ते बी पॉइंट आहे. इथून हा गॅस एक्सपांड झाला आहे आणि व्हॉल्यूम वाढलेला आहे. व्हॉल्यूम वाढल्यानंतर प्रेशर कमी झालेलं आहे आणि इथं दाखवल्यावर रेड लाईन ना ही बी टू सी लाईन आणि इथं यामध्ये ग्राफमध्ये बी टू सी दाखवलं इथं ॲनिमेशनमध्ये. परत हा सिलेंडर इन्सुलेटिंग स्टँडवर ठेवल्यानंतर यामध्ये प्रॅक्टिकली किंवा थोडंसं एक्सपान्शन होतं, पण इथं आयडियल केसमध्ये डी सी टू डी जे आहे यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट घेतलाय, प्रेशर वाढते असं घेतलंय. पण इथं थोडंसं एक्सपान्शन झाल्यामुळं इथं जे सी टू डी लाईन जे येते ह्या ग्राफमध्ये रेड लाईन दाखवल्यावर इथं एक्सपान्शन जे आहे थोडंसं. इथं सी टू डी जे हे सी टू डी आपण आयडियल केसमध्ये स्ट्रेट लाईन दाखवले, पण थोडंसं इथं कर्व येतो असा बाजूला. हा प्रॅक्टिकल केस आहे सी टू डी. परत आपण जर गॅस आपण सिंकवर ठेवला तर सिंकवर ठेवल्यानंतर ह्यातून गॅसमधली हीट जे आहे हे ॲब्सॉर्ब करून घेतं आणि कॉम्प्रेशन होतं, गॅस कॉम्प्रेस होतो आणि व्हॉल्यूम चेंज होतो, व्हॉल्यूम कमी होतं, प्रेशर वाढतं. आपण इथं ह्यामध्ये डी टू ए दाखवलं ही लाईन्स आपण आयडियल केसमध्ये. प्रॅक्टिकल केसमध्ये इथं बघा आता हे दाखवतात ह्या डी टू ए जे आहे हे आयसोथर्मल कॉम्प्रेशन जे आहे त्यामध्ये डी टू ए जे हा ग्राफ आहे इथं दाखवलेला आहे. डी टू ए हा ग्राफ इथं प्रॅक्टिकल केसमध्ये. परत हा सिलेंडर जे आहे इन्सुलेटिंग स्टँडवर ठेवला, परत थोडंसं कॉम्प्रेशन होतं त्यामध्ये. पण आपण आयडियल केसमध्ये हे
ए टू बी जे आहे हे स्ट्रेट लाईन दाखवले, थोडी इथं स्ट्रेट लाईन थोडासा कर्व असतो, हे प्रॅक्टिकल केसमध्ये आहे. त्यामुळं हा जे आहे हा ए टू बी बघा इथं ग्राफ ड्रॉ होत होता. ज्यावेळी इन्सुलेटिंग स्टँड ठेवल्यानंतर इथून ए टू डी आयडियल केस जे आहे, सॉरी ए टू बी आयडियल केस जे आहे, इथं आयडियल केसमध्ये थोडासा हा कर्व येतो, इथं आपण प्रॅक्टिकल केसमध्ये आयडियल केसमध्ये स्ट्रेट लाईन दाखवलेलं आहे. दिस इज द PV डायग्राम ऑफ दिस हीट इंजिन. असं हे नेक्स्ट सायकल ज्यावेळी रिपीट होते त्यावेळी हे असं हा पिस्टन जे आहे, पिस्टन ह्या व्हीलला जोडल्यामुळे हे असं नेहमी अप अँड डाऊन मोशन होत असतं, ही सायकल अशी रिपीट होत असते आणि हे अप अँड डाऊन मोशन ह्या व्हीलला कनेक्ट केल्यामुळे व्हील फिरत असतं. हा हे आहे हीट इंजिनचं वर्किंग. याचं आपण PV डायग्राम बघितलं. नेक्स्ट वन इज रेफ्रिजरेटर्स अँड हीट पंप्स. Refrigerators and heat pumps are heat engines that work in backward direction. They convert mechanical work into heat. आता रेफ्रिजरेटर किंवा हीट पंप जे आहेत हे हीट इंजिन जे आहे ह्याच्या रिव्हर्स मध्ये वर्किंग होत असतं. हीट इंजिन मध्ये आपण हीटचं मेकॅनिकल वर्क मध्ये कन्वर्ट होतो, पण ह्या रेफ्रिजरेटर मध्ये आणि हीट पंप जे आहे त्यामध्ये मेकॅनिकल वर्कचं हीट मध्ये कन्वर्ट होत असतं. हीट फ्लो फ्रॉम अ कोल्ड रिजन टू हॉटर रिजन. Heat cannot flow from a region of lower temperature to a region of higher temperature on its own. म्हणजे आपला माहिती आहे की हीट नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे होत असते, फ्लो होत असते, पण इथं ऑटोमॅटिकली कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे हीट स्वतःहून अशी फ्लो होत नाही. We can force heat to flow from a region of lower temperature to a region of higher temperature by doing work on the system. म्हणजे आपण वर्क डन करून कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे उष्णता वाहू शकतो, कार्य करून त्याच्यावरती. रेफ्रिजरेटर्स और एअर कंडिशनर्स अँड हीट पंप्स आर द एक्झाम्पल्स ऑफ हीट इंजिन्स विच कॉज हीट टू बी ट्रान्सफर्ड फ्रॉम कोल्ड रिजन टू हॉट रिजन. आता रेफ्रिजरेटर म्हणजे आपण त्याला फ्रीज म्हणतो, एअर कंडिशनर अँड हीट पंप्स, आपण घरी जे AC वापरतो एअर कंडिशनर्स, हे जे आहेत हे सर्व काय आहेत तर ह्या लो टेम्परेचर कडून हाय टेम्परेचर कडे हीट फ्लो जे होते ह्याची सगळे हे एक्झाम्पल्स आहेत बाय डुईंग वर्क डन. दिस इज अचीव्ड विथ द एड ऑफ फेज चेंज ऑफ फ्लुइड कॉल्ड रेफ्रिजरेंट. म्हणजे आपण कोल्ड रिजन मधून हीट हॉट रिजन कडे फ्लो करायची मेथड जे आहे त्याला आपण रेफ्रिजरेंट म्हणतो. यामध्ये the refrigerant is forced to evaporate and condense by successively decreasing and increasing its pressure. यामध्ये सक्सेसिव्हली इन्क्रीज अँड डिक्रीजिंग म्हणजे तापमान प्रेशर जे आहे हे प्रेशर कमी जास्त करून यामध्ये इव्हॅपोरेट आणि कंडेन्सेशन करून यामध्ये आपण कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे हीट फ्लो करतो, ही प्रोसेस आहे. इट कॅन देअरफॉर पंप एनर्जी फ्रॉम अ रिजन ऑफ लोअर टेम्परेचर टू रिजन ऑफ हायर टेम्परेचर. म्हणून याच्यामध्ये कमी तापमानाकडून एनर्जी जास्त तापमानाकडे एनर्जी फ्लो होत असते. इट एक्सट्रॅक्ट्स द हीट ऑफ व्हेपोरायझेशन ऑफ द रेफ्रिजरंट फ्रॉम द कोल्ड रिजन अँड रिजेक्ट टू इट्स हॉटर रिजन आउटसाइड द रेफ्रिजरेटर. म्हणजे रेफ्रिजरेटर मध्ये इनसाइडची आतमधली जी हीट एनर्जी आहे ती एनर्जी पंप करून बाहेर घेऊन बाहेर साईडला आउटसाइडला मूव्ह केली जाते, त्यामुळे आतली साईड जी आहे ही कोल्ड होत असते. दिस रिझल्ट्स इन कुलिंग डाऊन द कोल्ड रिजन फर्दर. म्हणजे आतमधली हीट जी आहे ही हीट बाहेर फ्लो केल्यामुळं आतमधली हीट काढून बाहेर टाकल्यामुळे तर आतमधलं जे टेम्परेचर आहे रेफ्रिजरेटर मधलं कमी होत असतं. हे स्कीमॅटिक डायग्राम दाखवलेलं आहे. हे हॉट रिजन आहे, हे रेडनं दाखवलेलं आहे, इथं ब्ल्यून दाखवलेलं आहे कोल्ड रिजन आहे. कोल्ड रिजन कडनं रेफ्रिजरेटरमुळे काय होतं हीट जे आहे हीट कोल्ड टेम्परेचर कोल्ड रिजन कडून हॉट रिजन कडे फ्लो होत असते. नेक्स्ट वन इज रेफ्रिजरेटर. लेट अस ऑब्झर्व हाऊ दिस cooling process takes place in this refrigerator. Now these are the parts of this refrigerator: explosion device, evaporator, condenser coil, compressor and refrigerant. Now first this fluid is flowing inside the refrigerator, turns into gas, then extracts heat from inside. This heat is extracted here. Heat extracted दाखवते परत हे लिक्विड बाहेर आलेलं आहे. अगेन दिस कम्स इनसाइड द कॉम्प्रेसर अँड फ्लोज थ्रू आउट दिस. दिस हीट एक्स्ट्रॅक्ट्स आउटसाइड, रिलीज हीट. हे आतमधले हीट जे बाहेर आलेले आहे तर हीट एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे, बाहेर गेलेलं आहे, रिलीज झालेलं आहे. परत हे कोल्ड झालेलं आहे, कोल्ड झाल्यानंतर आत जाईल, परत आतून हीट जे हीट कॉम्प्रेसर थ्रू इथे बाहेर येईल. अशी प्रोसेस होऊन आतमध्ये हे
रेफ्रिजरेटर जे आहे त्यामध्ये कूल होतं, आतलं तापमान जे कमी होत असतं. हेच वर्किंग आहे. रेफ्रिजरेशन इज द प्रोसेस ऑफ कूलिंग अ स्पेस और सब्सटन्स ऑफ सिस्टम and or to maintain its temperature below its abundant temperature. रेफ्रिजरेटर प्रोसेस जी आहे ही आतमधली स्पेस जे आहे किंवा सबस्टन्स जे आहे त्याचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा कमी ठेवणे याला आपण रेफ्रिजरेशन म्हणतो. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला इन सिंपल वर्ड रेफ्रिजरेशन इज आर्टिफिशियल कूलिंग. आपण रेफ्रिजरेशनलाच आर्टिफिशियल कूलिंग म्हणतो कारण नॅचरली हीट लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर जात नाही आणि बॉडी कूल होत नाही, त्यामुळे आपण आर्टिफिशियली लो टेम्परेचरची हाय टेम्परेचरला हीट फ्लो करून आपण ही बॉडी कूल करतो म्हणून हे आर्टिफिशियली कूलिंग म्हणतो त्याला. A refrigerator extracts heat from cold region and delivers to its surrounding, thus further cooling cold region. जे आतमधली जी कोल्ड रिजन आहे त्यातली हीट एक्स्ट्रॅक्ट करायची आणि बाहेर सराउंडिंगला डिलिव्हर करायची, मग परत आतमधला जे कोल्ड रिजन आहे आणखीन कोल्ड होतो. एअर कंडिशनर ऑल्सो वर्क्स ऑन सिमिलर प्रिन्सिपल. एसी आपण म्हणतो एअर कंडिशनर आपण रूमला बसवतो, आतलं रूमचं टेम्परेचर कमी होत असतं म्हणजे आतमधली रूम मधली हीट जे एक्स्ट्रॅक्ट करून बाहेर पाठवली जाते, त्यामुळे रूम मधलं टेम्परेचर कमी होतं. हे एअर कंडिशनर जे एसी त्याचं पण सेम वर्किंग आहे ॲज दॅट ऑफ रेफ्रिजरेटर. Schematics of the mechanism used in refrigerator. See this is diagram. It consists of compressor, an expansion valve, and the closed tube which carries a refrigerant. तर या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. यामध्ये कॉम्प्रेसर, एक्सपान्शन वॉल्व, आणखीन ही क्लोज्ड ट्यूब आहे. Part of the tube called cooling coil is in the region which is to be cooled at lower temperature and lower pressure. यातली जी ट्यूब आहे यातला हा पार्ट जे आहे हा पार्ट लोअर टेम्परेचरला आहे, जो आपण पिळून दाखवलेला आहे इथं इनसाइड द रेफ्रिजरेटर आणि इव्हॅपोरेटर कॉइल दाखवलेला आहे इथं ही. नेक्स्ट the other part of this exposure to the surrounding is at higher temperature and higher pressure. हा ट्यूब ही ट्यूब जे आहे या ट्यूबचा नेक्स्ट हा पार्ट हा हायर टेम्परेचरला एक्सपोज केला, तो आपण रेड दाखवला इथं. रेफ्रिजरंट कंडेन्सर इथं दिलेल्या डायग्राम मध्ये हाय प्रेशर हॉट रिजन वगैरे हे रेड डायग्राम. A fluid such as fluorinated hydrocarbons is used as refrigerant. हे यामध्ये रेफ्रिजरंट म्हणून फ्लोरिनेटेड हायड्रोकार्बन वापरतात यामध्ये ह्या ट्यूब मध्ये. Normally the cold and the hot part of the coil contain the refrigerant is the mixture of liquid and vapor phase in liquid. आता रेफ्रिजरंट आहे, रेफ्रिजरंट म्हणजे आपण जे लिक्विड वापरले हे लिक्विड आणि वेपर प्रेशर जे मिक्सचर हे मिक्सचरच्या फॉर्म मध्ये ह्या ट्यूब मध्ये असतं ते. Refrigerant goes through the following steps in one complete cycle. रेफ्रिजरंट मध्ये ह्या काही स्टेप्स घडतात, त्या स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप आहे the fluid pass through a nozzle and expands into low pressure area. This is essentially an adiabatic expansion. त्यामध्ये नॉझल मधून जे गॅस जे फ्लुइड आहे हे फ्लुइड एक्सपांड होऊन रेफ्रिजरेटरच्या इनसाइडला येतं आणि हे adiabatic एक्सपान्शन आहे. हे फ्लुइड जे इनसाइड आल्यानंतर स्टेप 2 the cool gas is in thermal contact with the inner compartment of the fridge. It heats up as heat is transferred to it from the contents of the fridge. This takes place at constant pressure, so it's an adiabatic expansion. आतमधली जे फ्रीज मधली जे हीट आहे, हीट ह्या जे कूल गॅस आहे हा कूल गॅस ऍब्सॉर्ब करून घेतो आणि ही adiabatic प्रोसेस आहे. The gas is transferred to compressor, which does most of the work in this process. The gas is compressed adiabatically, heating it and turn it back to a liquid. हा गॅस जे हा कॉम्प्रेसर कडे मूव्ह होतो, आतमधला जे गॅस हीट झालेला आहे हा कॉम्प्रेसर कडे मूव्ह होतो, त्यावरती वर्डन केलं जातं. वर्डन करून हा हीट झालेला गॅस जे आहे हा तो परत लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो आणि हे जे लिक्विड आहे the hot liquid passes through coil on the outside of the fridge and heat is transferred to the atmosphere. This is an adiabatic compression. आता परत हे कॉम्प्रेस मधला हॉट लिक्विड जे हे हॉट लिक्विड इकडे आउटसाइडला जातं आणि हे आउटसाइडला ऍटमॉस्फिअरला ही बाहेर जाते. लेकिन हे कॉम्प्रेशन जे आहे हे कॉम्प्रेशन adiabatic कॉम्प्रेशन आहे आणि परत हा गॅस कूल होतो आणि कूल होऊन परत हे हा जो व्हॉल्व आहे व्हॉल्व थ्रू इनसाइडला परत ह्या फ्रीज मध्ये येत असतो. द कॉम्प्रेसर इज ड्रिवन बाय an external energy source
and it does the work on the working substance during the cycle. प्रत्येक सायकल मध्ये हा कॉम्प्रेसर जे आहे हा याच्यावरती वर्डन करत असतो, त्यामुळे हे वर्डन होऊन हे गॅस जे आहे आतमधला गॅस जे हा गॅस लिक्विड फॉर्म मध्ये करायचं काम करतं कॉम्प्रेसर, आणि लिक्विड फॉर्म मध्ये करून हे आउटसाइडच्या सराउंडिंगला हीट रिजेक्ट करण्यासाठी बाहेरसाठी दिलं जातं. परत हीट रिजेक्ट झाल्यानंतर कूल होऊन परत तो वॉल थ्रू आणि परत लिक्विड आतमध्ये येत असतं. अशी ही सायक्लिक प्रोसेस आहे, आणि त्यामुळे आतलं तापमान जे कमी होत जातं, कारण आतली हीट ही कमी तापमानाकडून बाहेरच्या जास्त तापमानाकडे वाहून गेल्यामुळे फ्रीज मधलं टेम्परेचर कमी होऊन कूलिंग होत असतं. ते स्टेप्स. Next one is the performance of a refrigerator. To calculate performance for a refrigerator, the heat absorbed by the working substance is QC and the heat rejected by it is QH. Working substance ना absorb केलेली heat QC आहे आणि rejected ही QH आहे. A refrigerator absorbs heat at low temperature and rejects at high temperature. Low temperature कडनं heat absorb करून high temperature ला heat reject करतं refrigerator. In this case, we apply the first law of thermodynamics to the cyclic process. For a cyclic process, the internal energy of the system in the initial state and the final state is the same. Cyclic process मध्ये initial state मध्ये आणि final state मध्ये असणारी internal energy same असते. म्हणून आपण इथे first law of thermodynamics use केला. W equal to QH plus QC, that is QH plus QC minus W equal to 0. Using here sign convention, heat is rejected QH. And this work done is on the system, hence minus W. Putting this sign convention, for a refrigerator QH less than 0, that is negative, and W less than 0, this is also negative. Therefore, QH equal to QC plus W, that is taking only magnitude. The ratio of QC by W indicates the performance of the refrigerator and is called coefficient of performance, COP, capital K, or quality factor or Q value of the refrigerator. तर हा रेशो जे आहे हा रेशो त्यालाच COP म्हणतात, म्हणजे कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स किंवा कॅपिटल K और किंवा त्यालाच क्वालिटी फॅक्टर और कॅपिटल Q व्हॅल्यू म्हणतात त्याला रेफ्रिजरेटरची QC by W च्या रेशोला. Larger the ratio, better is the refrigerator. That means the refrigerator has the best performance when the heat extracted by the refrigerant at the cold reservoir is maximum by doing minimum work in one operating cycle. म्हणजे एका ऑपरेटिंग सायकल मध्ये कमीत कमी वर्क मध्ये जास्तीत हीट जर आतमधून बाहेर एक्स्ट्रॅक्ट केली तर तो बेटर असतो रेफ्रिजरेटर. W equal to QC minus QH, वर्डन हे QC minus QH आहे. Then K equal to QC by W, हा रेशो, त्यामध्ये पुटिंग व्हॅल्यू ऑफ W, Q by QC minus QH. Next one is air conditioner. Working of an air conditioner and refrigerator is exactly similar. Air conditioner चं आणि refrigerator वर्किंग जे आहे समान असतं कार्य. For an air conditioner, the evaporator coil are inside the room and the condenser is outside the room. त्यामध्ये evaporator जे असतो हा रूमच्या इनसाइडला असतो, आणखी कंडेन्सर जे आहे हा कंडेन्सर रूमच्या आउटसाइडला असतो. द परफॉर्मन्स ऑफ एन एअर कंडिशनर इज डिफाइंड ॲज K. इट इज इम्पॉर्टंट टू कन्सिडर द रेट ऑफ हीट रिमूव्ड कॅपिटल H अँड द पॉवर कॅपिटल P रिक्वायर्ड फॉर रिमूव्हिंग द हीट. द परफॉर्मन्स ऑफ एअर कंडिशनर जे आहे हा एअर कंडिशनरचा परफॉर्मन्स जे आहे कॅपिटल K दाखवतात, आणि हा परफॉर्मन्स जे आहे त्यामध्ये H ही हीट रिमूव्ड आहे आणि P हे पॉवर आहे. तर we define the rate of heat removal as the heat current, and this H equal to QC by T. This is the rate of heat removal, म्हणजे बाहेर हीट काढायचा दर जे आहे, म्हणजे आतमधून जे हीट जे आहे हीट बाहेर जाते, हा हीट बाहेर जायचा दर जे आहे याला म्हणायचं रेट ऑफ हीट रिमूव्ड, that is capital H equal to QC by T, where T is the time in which QC heat is removed. किती टाइम मध्ये किती हीट रिमूव्ह झालेले आहे ते. Therefore, the coefficient of performance of an air conditioner, एअर कंडिशनरचा कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स जे आहे तो कॅल्क्युलेटेड असा करतो आपण. K equal to QC by W, that is QC is above calculated, H equal to QC by T, then QC equal to H into T, putting value of QC equal to H into T, and work done is power into time. Then final expression is H by P. This is K, coefficient of performance of an air conditioner. Air conditioner आपण जनरली
हे घरामधले टेम्परेचर आहे, टेम्परेचर कुलिंग करण्यासाठी वापरतो AC. त्यामध्ये पण सेम वर्किंग असतं. हे रेफ्रिजरेटर सारखं याचे पण सेम पार्ट्स आहेत इथं. हे कॉम्प्रेसर अँड सेम वर्किंग. दिस गॅस कॉम्प्रेस and moves outside, heat exchange through this surrounding exchanged, then again it becomes cooled and through wall comes inside, again it becomes extract heat, absorb heat inside the room and pass through the outside the room. म्हणजे रूम मधली हीट जे आहे कमी तापमानाची हीट ऍब्सॉर्ब करून घेणे आणि बाहेर जास्त तापमानाला हीट फ्लो होते. हे पण एअर कंडिशन असं आहे. Next one is heat pump. Heat pump is a device which works similar to refrigerator. This is also similar to refrigerator. Refrigerator सारखं हे पण वर्क होतं, काम करतं याचं. It is used to heat a building or similar large structure by cooling the air outside. बिल्डिंग हिटिंग करण्यासाठी किंवा आउटसाइडचे एअर जे आहे आउटसाइडचे एअर कूल करण्यासाठी हे हीट पंप वापरतात. A heat pump works like a refrigerator operating inside. रेफ्रिजरेटरच्या इनसाइडला कसं ऑपरेटिंग होत असतं तसं याच्यामध्ये हीट पंप मध्ये पण ऑपरेटिंग होत असतं. इन दिस केस द इव्हॅपोरेटर कॉइल आर आउटसाइड अँड ऍब्सॉर्ब हीट फ्रॉम द कोल्ड एअर फ्रॉम आउटसाइड. इव्हॅपोरेटर कॉइल जास्त हे आउटसाइडला असते त्यामुळं बाहेरची हीट ऍब्सॉर्ब करून कोल्ड एअर मधली हीट ऍब्सॉर्ब करतं हे इव्हॅपोरेटर. द कंडेन्सर कॉइल आर इनसाइड द बिल्डिंग. कंडेन्सर कॉइल जे असते ही कंडेन्सर कॉइल बिल्डिंगच्या इनसाइडला असते. दे रिलीज द ऍब्सॉर्ब हीट to the air inside the thus warming of building. ते बाहेरची हीट जे रिलीज ऍब्सॉर्ब केलेली रिलीज द ऍब्सॉर्ब केलेली हीट रिलीज करतो आतमध्ये. त्यामुळे आतमध्ये बिल्डिंग मध्ये टेम्परेचर हे वॉर्म होतं, बिल्डिंग वॉर्म अप होते. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड फॉर अदर व्हिडिओज सी description box of this video and don't forget to subscribe, like and share.